निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, अमूढ़ दृष्टि, उपगुहन, स्थितिकरण, वात्सल्य और प्रभावना, इस प्रकार सम्यक दृष्टि के 8 गुण मुख्य है। सम्यक दृष्टि के 8 गुण मुख्य है। सिद्ध कुमार कहते हैं, देव प्रभु समकिति का वात्सल्य गुण कैसा होता है? समकितीचं वात्सल्य प्रेम कसं असतं? इंद्र कहते हैं, सम्यक दृष्टि के अंतर में अपने चिदानंद स्वरूप तथा रत्नत्रय धर्म के प्रति अपार प्रीति होती है। रत्नत्रयाबद्दल अपार वात्सल्य असतं। यह समकिती का निश्चय वात्सल्य। अंतरंग वात्सल्य ते काय? निश्चय वात्सल्य, निश्चय वात्सल्य तथा बाहर में देव गुरु धर्म और अपने साधर्मियों के प्रति अपार वात्सल्य होता है, हे व्यवहार वात्सल्य। तर निश्चय वात्सल्य कधी प्रकट होणार? परंतु जेव्हा बाहेरून वात्सल्यमय व्हाल, बाहेरून जेव्हा सदाचारी व्हाल, तेव्हा ते निमित्त अंतर्गत वात्सल्याला कारणीभूत आहे। ये समकित का व्यवहार वात्सल्य है। जैसे गाय को अपने बच्चे के प्रति प्रीति होती है, माता को अपने बालक के प्रति प्रेम होता है, मातेला बालकाप्रमाणे प्रेम होता। उसी प्रकार धर्मी को अपने साधर्मियों के प्रति वात्सल्य भाव होता है। अर्थात अपने साधर्मी को देखकर धर्मात्मा प्रसन्न होते हैं। नाहीतर अरे बापरे, आता उद्या चौकाला आवा लागल, नाक मुरडणं। आमच्याकडे आम्ही गावाला जाणार आहे, आम्हाला काम काय, आम्हाला दुसरं काम आहे, आम्हाला सोबत नाही। तर उसी प्रकार धर्मी को अपने साधर्मियों के प्रति वात्सल्य भाव होता है। अर्थात अपने साधर्मी को देखकर धर्मात्मा प्रसन्न होते हैं। मागे मुनी जरी असले तर तुमचे साधर्मी आहेत की नाही, मग त्यांना बंधू माना, त्यांना पहिला रक्षाबंधन। आता तुम्ही काल रक्षाबंधनाचा विषय काढला आहे का? तर तिथं त्याने रक्षाबंधन कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे? नुसतं तुम्ही चांदीचा, सोन्याचा, रेशमी धागा आणून बांधणं हे वात्सल्य नाही। धर्माप्रती प्रेम उत्सव, धर्माप्रती प्रेम उत्पन्न होणं, मंदिराला येणं जाणं, हे जर असेल तर तुमच्या राखीला किंमत आहे। नाहीतर काय उपयोग? ती पेन्शी सगळी भरून जाते पेन्शी, ते आम्हाला न्यायला लाज वाटत। असं बेगडी प्रेम नको आहे, बेगडी वात्सल्य नको आहे। तिथं तुम्ही जनतेची काय परवाच करायची नाही। तुम्हाला नावं ठेवतील, असतील, तुम्ही तुमचं प्रेम वात्सल्य प्रकट करा। मग कसं साजरं करायचं महाराज? तेच आता कळतं की ते सांगतात की ते गायीप्रमाणे गोवात्सल्य, साधर्मेला बघून आनंद व्हायला पाहिजे आणि आपोआप आपली धर्माची कर्तव्य आपोआप पूर्ण व्हायला पाहिजे। कारण सांगायची वेळ नको आहे। अरिहंत अरिहंत आता आम्ही 8 दिवस झाले सांगतोय, इथली जरा मागची बाजू साफ करून घ्या, तिकडे साफ करा। तिथे काम करणारच कोण नाही, तर कोण साफ करणार? काम करणारच नाही। तर सिद्ध कुमार देव म्हणतात, महाराज आपने वात्सल्य गुण का बहुत सुंदर स्वरूप समझाया। वात्सल्य गुण का बहुत सुंदर स्वरूप समझाया। अब समकिति का
निशंकित गुण कैसा होता है वो समझे, निकांक्षित गुण कसं होते ते समझा। इंद्र कहते हैं सम्यक दृष्टि जीव अपने न्यायिक स्वरूप के श्रद्धान ज्ञान में निशंक होते, म्हणजे कुठलीही शंका नाही, कुठली निशंकित म्हणजे काय, कुठली सप्त तत्व सात तत्व, मी तेच म्हटलं सप्त म्हटलं, तुम्ही सात म्हटलं, सप्त तत्वावर 9 पदार्थावर खऱ्या देवगुरु शास्त्रावर श्रद्धा ते निशंक, आणि याच्या विरुद्ध ते आहे ते विपरीत असेल तर ते मिथ्या। मग असं करणारा जो संकित आहे तो सम्यक, जो खरं श्रद्धा आहे तो सम्यक। म्हणून काय म्हटलेलं आहे, सम्यक दृष्टि जीव अपने न्यायिक स्वरूप के श्रद्धान ज्ञान में निश्चंक होते। श्रद्धान ज्ञान म्हणजे काय, दर्शन ज्ञानामध्ये, सम्यक दर्शन ज्ञानामध्ये निश्चंक असतात। कैसा भी भयंकर प्रसंग उपस्थित हो जाए, कैसा भी भयंकर प्रसंग उपस्थित हो जाए तो भी वे अपने स्वरूप की श्रद्धा से लेश मात्र भी नहीं दिखते, थोड़ा सुद्धा इकडे तिकडे होत नाही, एवं स्वरूप में भी संदेह नहीं करते, अविश्वास करत नहीं। उसी प्रकार वितरागी देवगुरु धर्म तथा जिन वचन में भी धर्मात्मा कभी संशय नहीं करते, कोई भी भय लज्जा या लालच से जिन मार्ग से च्युत होकर विपरीत मार्ग का आदर कभी नहीं करते। ऐसा सम्यक दृष्टि का निशंकित गुण है। मुक्ति कुमार देव कह रहे, प्रभु सम्यक दृष्टि के गुणों का वर्णन सुनने में हमको बहुत आनंद आ रहा है, अब कृपा करके प्रभावना गुण को समझे। कशाला प्रभावना गुण काय ते सांगा। इंद्र कहते हैं निश्चय से तो अपने ज्ञानानंद स्वरूप की दृष्टि में, आत्मदृष्टि ने समय समय शुद्धता की वृद्धि करके, प्रत्येक समयाला शुद्धता वाढवून शुद्धता की वृद्धि करके संकित जीव अपने आत्मा में धर्म की प्रभावना करते। प्रत्येक समयाला तो विचार करतो की माझी दृष्टी कशी आहे, शुद्ध आहे का, अशुद्ध असेल तर त्या अशुद्धतेला बाजूला काढून काय करतो तो शुद्ध 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 करतो। आज तुम्ही ट्रिपल फिल्टर्ड सनफ्लॉवर तेल है की नाही, ट्रिपल फिल्टर मूंगफली का तेल यूज करताय का, पण त्याच्यातून काय झालं, वास्तविक जे सत्व आहे ते सत्वच ते काढून टाकायला लागले, हे की नाही, आणि त्याला फिल्टर पण आता अरे पण किती त्याच्यामध्ये कसं काढतात तुम्हाला माहिती आहे का, प्रत्यक्षात जाऊन बघा, ऐकिवात लिहिलेलं वाचताय तिथं आजकाल बरेचसे केमिकल निघाले आणि ते केमिकल घालून ते नुसतं पातळ करतात, जे फॅट आहे ना ते पातळ करतात आणि त्याची क्वांटिटी वाढते, क्वालिटी कमी होते आणि ते चमकायला लागतं, आणि तुम्हाला वाटतंय सनफ्लॉवर, सोन्याचा फ्लॉवर आहे का नाही, सूर्यफूल, पण तिथंच आपण फसायला लागलोय। तर ती जी चरबी फॅट जी असते, जरी तुमच्या शेतात तुमच्या ह्या शेतातले पोटात जरी तरी तुम्ही कष्ट करून त्याला पातळ करू शकता, पण आज कष्ट कोण करतच नाही, त्यामुळे ती चरबी अजून घट्ट होते। पूर्वी नऊवारी साडी नेसून डोक्यावर घण्याच्या टोपल्या घेऊन नदीला जात होते, येताना घागर परत कळशी भरून आणत होते, आंघोळीला पाणी घरात 10 माणसं असायची, पण डोक्यावर आणून घरातल्या अंडे भरायचे,
त्यामुळे चरबी जात राहत नव्हते. त्यावेळेला काय सनफ्लॉवर होतं, शेंगदाणा तेलच होतं की नाही, त्यावेळेला तेलच होतं नाही, करडईचं तेलच होतं की नाही, ते तर किती करडईचं तेल आहे का, पण ते पचवून त्याला पातळ करत होतं. पण आम्ही पातळ होत नाही, ती चरबी आत येते आणि आम्हाला चरबी डट करते, कारण त्याला आपण पचवत नाही, व्यायाम करत नाही. त्यामुळं नको तर आपण कुसुमाचं तेल घेतलं. कुसुमाचं तेल असायचं नाही, कुसबाच आहे ना. आम्ही ऐकूनच बघतोय, आम्ही कधी बघितलं नाही, आम्ही काही शेतात गेलोच नाही कधी, आमचं शेतच नव्हतं. करडेला कुसबा नाही म्हणत ना. नाही पांढरा कुसुम पांढरा असतं. अच्छा अच्छा. आता ते कुठे मिळत पण नाही, शोधून कोण पिकवतच नाही, सगळे रेट तयार पाहिजे सगळं. तर निश्चय से तो अपने ज्ञान स्वरूप की दृष्टि में समय समय शुद्धता के वृद्धि करके संकिति जीव, सम्यक्वी जीव, सम्यक दृष्टि जीव अपने आत्मा में धर्म की प्रभावना करते. मुनी महाराज कोणाला म्हटलेलं आहे? आमच्यासारख्या बडबड करणाऱ्यांना नाही. हे काय वगैरे म्हणजे बघितल्यानंतर तुमचं मस्तक नामतंय की नाही, का बडबड बघून नामतंय? म्हणजे जे मौन राहतात ते मुली, हे ज्ञान हे आम्ही नुसतं प्रदर्शन करतोय, कळलं की नाही, पण खरे ज्ञानी तेच जे मौनी होतात, तेच मौन राहिले तर मग सांगणार म्हणून सांगतोय तुमच्या दया करून आणि आमच्या पण लोभाला बळे पडून म्हणजे मला लोक मोठे म्हणतील, चांगलं म्हणतील, आमचं लोकच आहे. पण हे त्याच्यापासून आम्ही लांब व्हायला पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं आमचे डोळे मिटले पाहिजे. त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठीच ते आम्ही वर चित्र काढलं माहिती का, आत्मवाटिका, ते आमचं स्वप्न आहे. तर ते तुमचं पुण्याने पाप बसू देत दोन्ही. तर वो धर्म जगत के दूसरे जीव भी प्राप्त करके आत्मकल्याण करे. स्वयं ने जो अपूर्व धर्म प्राप्त किया है, वह धर्म जगत के दूसरे जीव भी प्राप्त करके आत्मकल्याण करे. ऐसी पवित्र भावना धार्मिक को होती है कि मी धार्मिक हो, मी सुखी हो, सगळे जीव सुखी हो. त्यासाठी प्रत्येक ही तुम्ही सगळेजण घ्या, दररोज झोपण्यापूर्वी म्हणा घरामध्ये, हे की तुम्ही आता जेवण काढून घेऊ शकता की नाही. सगळे महाराजांनी तुम्हाला आयते घात तयार करून द्यायला बघा, तुम्हाला त्याला की नाही, फक्त तुम्ही चाकायचं. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही जरा इंटरेस्ट दाखवत नाही, महाराजांनी करायचं का, कोण दाखवत नाही इंटरेस्ट. तर ऐसे पवित्र भावना धर्मी को होती है. इस प्रकार धर्मी जीव वितरागी देव गुरु धर्म की महाप्रभावना करते हैं. जिनबिंब प्रतिष्ठा और पंच कल्याणक महोत्सव आदि द्वारा जैन धर्म की महाप्रभावना करते हैं. यह है समकीर्ती का प्रभावना गुण. आणि त्या धर्म प्रभावनेच्या इच्छेने महाराजांची इच्छा आहे. काल परवापासून आम्ही सांगितलं की हे नाटक आम्हाला बसवून पाहिजे. तर कोण कारागीर तयार होतात बघा, केवळ पाठशाळेची बारकी पोरांचं काम नाहीये. जरा 14-15 वर्षाची पोरं पाहिजे किंवा अशी पोरं पाहिजे. म्हणजे बाहेर येताना तुम्ही पैसे द्या, नाटक बसवणारे पण पार्ट्या मिळतात, तुम्हाला मिळतात की नाही, पैसे देऊन मिळतात, पेपरमध्ये असतात. त्यांना बोलवून तुम्ही जर बोलवलं तर आम्ही त्यांना हे सगळं समजून सांगू.
कळे की? बाईचं तिचं आपलं घरच्या सुनाने अरे पण घरच्याने पण कोणी इंटरेस्ट दाखवतच नाही ना, कोणी इंटरेस्ट दाखवत नाही, समोर येत नाहीये, सगळे अडचण सांगतात, ते कोणी पोरांना पाठवतच नाही, सगळ्या आया तुम्ही तुमच्या नातवाने पाठवतच नाही, पोरांना पाठवतच नाही, जा शिकवण्याला ते काय धर्म कुठे जाते का, काय करायचं, म्हणून म्हणतो मग पैसे खर्च करा आणि ती पार्टी कुठे मिळते का बघा, पार्ट्यात मला लगेच मिळतात वेळ, मग त्यातल्या 2-4 पार्ट्या आल्या की त्याला शिरीड आपण करून ते कॉन्ट्रॅक्ट देऊ आणि 8-15 दिवसामध्ये ते तयार करतील तुमच्या दशलक्षणामध्ये किंवा अजूनकडे दिवाळीमध्ये तुमचा निर्वाण महोत्सव होतो हे त्यावेळेस कधीतरी मग दाखवते, तर आतापासून ते तुम्ही मनावर घ्या, तुम्ही मनाशी म्हटलं ही तर कोण तसं करत नाही, त्यासाठी मी सांगितलं परत परत बघ आता कोण तयार होते का बघूया. तर यह समकिति का प्रभाव ना बोले, सिद्ध कुमार देव कह रहे महाराज अभी तो भरत भूमि में धर्मकाल चल रहा है, म्हणजे त्यांच्या वेळेत वासुपूज्य आदि तीर्थंकर भी विचरण कर रहे, वासुपूज्य भगवान पण तीर्थंकर चालू आहे, परंतु जब कलयुग आएगा और साक्षात तीर्थंकर भगवान का विरह होगा, तब भारत क्षेत्र का क्या होगा, जेव्हा पंचम काल आहे तेव्हा भरत क्षेत्रात काय होईल. इंद्र कह रहे भाई तब अनेक वितरागी धर्मात्माओं का जन्म, साधु मुनींचा और वे भरत क्षेत्र में तीर्थंकर जैसा महान काम करेंगे. आचार्य समंतभद्र, आचार्य कुंद देव, नेमीचंद्र देव, पूज्यपादाचार्य है की अकलंक निष्कलंक, हे सगळे तीर्थंकरांनी काम केलं की नाही, म्हणजे दिव्यध्वनीचं तीर्थंकर कोणाला म्हटलेलं आहे, तीर्थ म्हणजे धर्म आणि धर्माचा उपदेश करणारे ते तीर्थंकर. मग या सगळ्या महान आचार्याने काय केलं, आणि ते सगळे आचार्य विशेष म्हणजे आपल्या दक्षिणेकडे होऊन गेले आणि आज दक्षिणेकडेच जास्त मिळते, पण तिकडे MP मध्ये आहे पण कमी आहे. म्हणजे इकडे सगळं एवढं सुपीक पीक असून त्या प्रत्येकाच्या जीवाचे काल ह्याला काल, प्रत्येका जीवाची काल, तसेच जीव जन्माला आले काय करणार, नंतर धर्म शेवटला एक दक्षिणेकडेच राहणार आहे. हो शेवट पण राहणार आहे, पण किती अगदी क्षुल्लक नावाला दक्षिणेकडे राहणार, पण त्याचं कौतुक नको. पण आज चित्र काय ते पहा, कौतुकातच आपण दिवस घालवतोय, पण माझं कौतुक कधी होईल हे आपण पाहतो, माझं कल्याण कधी होईल त्याकडे आपण लक्ष देत नाही. माझ्या सासऱ्याने दीक्षा घेतली, आमच्या आत्याने दीक्षा घेतली, पण तुझं काय हे लक्ष जात नाही. म्हणून ते काय म्हटलेलं आहे, भरत क्षेत्र में तीर्थंकर जैसे महान काम करेंगे. सिद्ध कुमार देव कहते हैं ऐसे कौन कौन से संत होंगे. इंद्र कह रहे परम पूज्य महावीर भगवान के बाद, परम पूज्य महावीर भगवान के बाद परम पूज्य गौतम स्वामी होंगे, परम पूज्य गौतम स्वामी होंगे, फिर परम पूज्य दर्शनाचार्य होंगे, उसके बाद परम पूज्य कुंदुकंदाचार्य आदि होंगे. वे इस भरत क्षेत्र में तीर्थंकर के समान कार्य करेंगे. उनके पश्चात परम पूज्य नेमीचंद्र सिद्धांत चक्रवर्ती आदि होंगे. उनके प्रताप से जगह जगह जिन शासन की प्रवाह होगी. फिर परम पूज्य अमृत चंद्राचार्य, जयसेनाचार्य और पद्मप्रभ मलधारी देव आदि अनेक महान संत उत्पन्न हो गए. आणि हे ऐकून देव हर्ष करतात, हर्षनाद होतो.
कितना कैसा दृश्य होगा। मुक्ति कुमार देव कह रहे कंटाळले तुम्हाला कंटाळे नाही म्हणून आता तुमचे दुसरे जीव आहेत, म्हणजे दुसरे म्हणजे काय, तुमचा नातू एक येऊन गेला, सचिन ना, नितीन तो येऊन गेला आणि आता तुम्ही दुसरे त्याची आई, तिसरं कोण नाही त्याचे। तर मुक्ति कुमार देव कहते, अरे ये घंटानाद का हो रहा है, मंजूर घंटानाद का हो रहा है। इंद्र कह रहे, देवो आज से नंदीश्वर द्वीप में अष्टानिक महोत्सव का प्रारंभ हो गया। नंदीश्वर द्वीप में चलो हम भी नंदीश्वर द्वीप चले। सब देव खड़े होकर हाँ चले महाराज। इंद्र कहते, देवो इन सब विमानों को सीधे न ले जाकर पहले वानर द्वीप में श्रीकंठ राजा के महल के ऊपर से हमको ले जाना। कुठे? श्रीकंठ राजाच्या महलावर, कारण यांचे पूर्वजन्मीचे बंधू कुणाचे? इंद्राजी। त्यांना बोध द्यायचे, त्यांनी सांगितलं होतं, त्या धाकट्या भावाने काय सांगितलं होतं की मुझे भविष्य में भी निमित्त बन जाओ। अब तुम धर्म के लिए निमित्त बन रहा, मुझे भविष्य हे यांना इथे इंद्र झालं, तर अवधिज्ञान झालं आणि त्यानुसार हे लगेच तिकडे चालले। तर महाराज ऐसा क्यों? इंद्र कह रहे, देखो देवो, पूर्व भाव में मेरे एक छोटे भाई थे, उनको संबोधन करने के लिए मैंने वचन दिया है। अभी वे श्रीकंठ राजा के रूप में है। उनके महल के ऊपर से विमान को जाते हुए देखकर उनको तुरंत ही जाति स्मरण ज्ञान होगा, तथा वे वैरागी बनेंगे, तथा वे वैरागी बनेंगे। तसंच त्या ध्यानसागर महाराजांना ते ब्राह्मण वेशामध्ये, ब्राह्मण असताना ते शिखर बघून ते निमित्त झालं वैराग्यामध्ये आणि त्याने दीक्षा घेतली। ब्राह्मण असून तत्पूर्वी जैन धर्माचा काही संबंध नव्हता। त्यांच्या ब्राह्मण धर्माची क्षेत्र बघायला, तीर्थयात्रा करण्यासाठी ते चालले होते आणि जैनाचे शिखर बघून त्यांचं वैराग्य झालं। तिथून त्याने कलाटणी मिळाली आणि आपल्याला सगळ्यांना इथे सगळं काही दिसतंय, महाराज आले पण कुठेही प्रवचनाचं नाव नको। तर तुरंत ही जाति स्मरण ज्ञान होगा, तथा वे वैरागी बनेंगे। सभी देव कहते, बहुत सुंदर, चलिए चलिए महाराज। हिल मिल कर सब भक्त चलो नंदीश्वर जन धाम में, नंदीश्वर जन धाम में, नंदीश्वर जन धाम में, नंदीश्वर जन धाम में। अष्टम द्वीप में जो है राजे, शाश्वत जहां जन बिंब विराजे। दिव्य जिनालय 52 शोभे, तिथे 52 जिनालय, दिव्य जिनालय 52 शोभे, चौदिशी बावडी पर्वत सोये, त्याचे चारी बाजूला विहीर, कोल जलाशय आणि पर्वत आहे। महिमा अति भगवान की, महिमा अति भगवान, हीच भगवंताची अति भव्य दिव्य महिमा आहे। जिन बिंबों की शोभा भारी, वीतरागता का दर्शक प्यारे। मानस्तंभ है रत्न का भारी, रत्नाचे मानस्तंभ आहेत चारी बाजूने। करे देव सेवा सुखकारी, तिथे देव त्या भगवंताची सेवा सुखाने करतात। जय बोलो जिनेश्वर भगवान की, जिनेश्वर भगवान की। आता चतुर्थ 14 अंक आहे, उद्या आहे आणि तो काय, तो उद्या पूर्ण होईल नाही, 3-4 पान आहेत ते उद्या पूर्ण होतील। तर
प्रभु देव तुम्हारे पवित्र मुख से